जोरात जोरात. प्रत्येक त्याचाही आपण विचार करावा. एवढं बोलून जय भीम. सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महामानवाच्या जयंतीच्या शुभेच्छा. आनंदी राहा. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या चॅनलवरती, म्हणजेच आपल्या चॅनलवरती ऑल इन वन रिॲलिटी अँड फन. तर आज चालले भीम जयंती म्हणजेच बाबासाहेबांची जयंतीची तयारी. तर आज प्लॅन चालला आहे की आज पताका लावायच्या आणि पताका गोठवून ठेवायच्या आणि दुसऱ्या म्हणजे 13 एप्रिलला त्या पताका लावायच्या बरोबर रात्री 12 वाजता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर खरंच लाईक, शेअर, कमेंट्स केल्याशिवाय जाऊ नका. आणि हां, कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय नक्कीच जाऊ नका. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. खरंचा भावसुद्धा गाणं बोलणार आहे. त्या व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत राहा आणि बघा का आमची मजगावकरांची जयंती कशी आहे. तुम्हाला आवडलीच तर नक्की शेअर करा. ती सूर्य आहे, सूर्य तिकडे. ए सूर्य तिकडे सूर्य. जोरात जोरात. राजू आधी एकदम खेचून घे समजलं. राजू आधी एकदम खेचून घे समजलं. हिला तोड हिला तोड हिला तोड हिला. खाली येऊ दे. एकच गाठ पाहतो. येत येऊ दे. पहिला आम्ही प्रत्येकाच्या घरी सांगायचो की चिक्की बनवून ठेवा, पिठाची चिक्की. ती चिक्की लावायचो. पण आता फॅशन निघाली की आम्ही कोण लावतो. पण पहिला खूप म्हणजे वेगळी मजा असायची. आता पण मजा आहे पण पहिले सगळी मजा नव्हती, कारण पहिले म्हातारी माणसं पताका लावायची. तर आता फक्त आम्ही पताका लावतो आणि साईडला मॅच पण चालू आहे. येऊ घेतात पुन्हा
मग हे भीम तिकडे चाललंय बापलेकाची बघा ते तयारी बघा बापलेक आहेत आशू आणि आशू पप्पा तिकडे झालं कंदी पुढे लावायचं नाही तिथे पेन्सिल घ्यायला लावायचं कसा तो बघूया कारण आता टाईम पण जवळ आला आहे बघूया. आणि आपण बाहेर आणलेले आहेत शॉर्ट आणले थोडे शॉर्ट आणि 1000 माझी माल फटाक्यांची माल 12 वाजता फुल जल्लोष होणार आहे बाबासाहेब जयंतीचा. सर्वांनी झाला पाहिजे कारण बाबासाहेब मी आपल्यासाठी नाही तर खूप जणांसाठी केलं आहे खूप जणांसाठी सोडा महाराष्ट्रासाठी सोडा भारतासाठी केलं भारताच्या बाहेर तर जल्लोष झालाच पाहिजे. आमच्या अध्यक्षाने आणलेले स्टापलर आणि स्टापलर कुठे बसवायचे कसे मारायचे ते नाही त्याला माहिती होते ना आम्हाला माहिती होते पण शेवटी स्टापलर मारून कसे बसं आम्ही तो बॅनरवरती चढवतो आणि बॅनर असा एक नंबर लागला तुम्हाला काय सांगू एकदम झकास. बघूया आता बॅनरची आपण फिरून समोर आणि आमची सिद्धी आमच्या बाजूला होता सिद्धी आणि हे बघा हे आहे बॅनर सिद्धी भोयर म्हणजे त्यांच्या घरातले आमच्या सुखदुःखात असतात दरवर्षी बघा खरा एकदम बॅनर एक नंबर होईल. शिल्पकार भारताचा राज्यघटनेचा तर आता आला टाईम जर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम. छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटी मेहनत करून राजेश्वरी म्हणजे आमच्या गावच्या अध्यक्षाने बरेच हातामध्ये घेतला आणि त्यांची कला दाखवण्याची सुरुवात केली आणि काय पण अशी ती पुढे व्हिडिओमध्ये बघा त्यांनी खूप सुंदर असं म्हणजे रांगोळी बोलू शकत नाही खूप सुंदर ही पेंटिंग केली चुनाने तुम्ही बघा तर तुम्हाला खरंच ती पेंटिंग आवडली तर त्यासाठी ती भावासाठी लाईक करा कारण भावाने पण ज्या माहिती घेतली आपल्या अध्यक्ष गावाचा पोरांनी बघा कसं केलं तर माहिती देण्यावर ना कारण मला तर वाटत नाही की माझगावपेक्षा अशा पताकावून लावतो आणि पण दरवर्षी पताका लावतो तिकडे बघा मामा म्हणजे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंतच्या मनामध्ये जे भीम जयंतीचा जल्लोष आहे तो अजूनपर्यंत आहे मामा लावतो झेंडा एकटाच ते कोण त्याला बघत नाही त्याला माहीत नाही व्हिडिओ करतोय आणि ही आपली राजसोरेची केलेली पेंटिंग साधी पण सोपी आहे पण मस्त एकदम झकास कशी वाटली पेंटिंग सांगा नक्कीच. दरवर्षीपर्यंत जातो आम्ही कुठं पहिला बाबासाहेबांच्या फोटोला हार चढवला त्यानंतर जातो पंचायतमध्ये पण आता असा झाला विषय की पंचायतचं काम सुरू असल्यामुळे ती पंचायत दुसरीकडे शिफ्ट केले तर तिकडे जाऊन आपण पंचायतमध्ये बाबासाहेबांच्या फोटो हार चढवणार त्यानंतर मग शिवाजी महाराज पुतळा आहे तिथे आपण हार चढवणार. तर आता आपण मराठी शाळेत जुन्या आठवणी खूप आठवणार आहेत तर शेवटपर्यंत आमची मराठी शाळा बघा आणि सोबत पोलीस पण फुल सिक्युरिटी घेऊन आम्ही बघा एक नंबर आणि हे आहेत आमच्या सर्व सदस्य म्हणजे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते गावकी सर्व माणसं आणि ही आमची मराठी शाळा आणि पण मराठी शाळा आता झाल्या नवीन झाले पहिल्या जुनीमध्ये खूप मजा व्हायची पण जाऊया आता आपण मराठी शाळेत आतमध्ये ऑफिसमध्ये जिथे बाबासाहेब फोटो देते पण त्यांचे पण काम चालू सध्या आहे म्हणून त्या फोटो वर्कआउटमध्ये असतो मामा पण आहेत आणि त्या साईडला जो हा तुम्ही बघताय हा हॉल हा जो मोठा होता हा तिला मी खेळायचा बोला आणि हे वर्ग हा आय थिंक 4थीचा वर्ग असेल आता आठवत नाही आहे आता पण चालू आतमध्ये तिकडे पूर्ण काम चालू आहे ह्या साईडला पुन्हा हे किटाला नाही किटाला नव्हत्या पूर्ण किटाला खुल्ला होता इथं काय नव्हता आता किटाला बांधलं आहे सेफ्टीसाठी आणि हा बघा हा नवीन बांधकाम सुरू झालं काय कधी होईल पण होईल लवकरच आणि आम्ही चाललो आता जो लेफ्टला जे वर्ग आहेत ना ती वर्ग आमचा वर्ग होता
आय थिंक पहिलीचा का दुसरीचा वर्ग तर पाठीमागे बोरं आम्ही खायचो होतो म्हणजे बोरं खाऊन खूप चोरी करतो आम्ही त्या खिडकीतून जाऊन म्हणजे खूप दिवस आठवलं खूप जुन्या गोष्टी आठवल्या तिकडे गेल्यानंतर कितीचा वर्ग आणि जुन्या गोष्टी आम्हालाच नाही तर मामानाही दरवर्षीप्रमाणे आम्ही येतो आणि बाबासाहेबांच्या फोटोला हार चढवतो. आज पण तेच करणार आहोत. आज इथे हार चढवणार त्यानंतर जाणार कुठे सरळ पंचायतमध्ये. तर बघूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. पुढे खूप काही बघण्यासारखं आहे. जयंती महोत्सव आहे. या प्रसंगाचं औचित्य साधून प्रबुद्ध मदगाव विकास संस्था ही प्रतिवर्षी रायगड जिल्हा परिषद शाळा मराठी मदगाव या ठिकाणी महामानवांना अभिवादन करण्यासाठी वर्गातून निघत असताना एक मात्र दिसलं. त्या म्हणजे मुलांनी कर्कटाने स्वतःचं नाव काढलेलं तो म्हणजे बेंचवरती. आम्हाला पण हीच सवय होती. एकदा बसलो का हाताला चाले असायचे मग ह्याचं नाव काढ त्याचं नाव काढ नाहीतर कोणती डिझाईन काढ. हे बघून आज खरंच लहानपण आठवलं. पण तेव्हा बेंच नव्हते तेव्हा होते चटई बेंच होते हायस्कूलमध्ये. खूपच गोष्टी आहेत अष्ट सांगणाऱ्या. आणि जयंतीला मुंबईवर पण माणसं आलेली आहेत. ते म्हणजे मामा आणि हे बघा ही बहीण मुंबईवर झाली सध्या ती असं शेफ असेल सर्व सुट्टीवरती आलेत सर्व. आणि आता चाललो आम्ही पंचायतमध्ये. ऋतिक पण आला. वा शेवटी येऊन पंचायतमध्ये पोचलो. ही पंचायत म्हणजे ही जुनी पंचायत. इथे काम चालू आहे म्हणजे हेच काम चालू आहे. नवीन आणि शिवाजी महाराज पुतला इथे आपण येऊन इथं हा चढवू. पण आता जायचं आहे कुठे जी पंचायत तिकडे शिफ्ट केली आहे तिकडे जाऊन आपण बाबासाहेबांच्या फोटोला हार चढवणार आहोत. आणि ही आहे पंचायत. इथे आपल्याला जाऊन बाबासाहेबांच्या फोटोला हार चढवायचा आणि ती थोडी प्रस्तावना करायची म्हणजे 14 एप्रिल जयंतीसाठी थोडे भाषण तिथे होतील. जयंती अखंड विश्वामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. आणि संस्थेचे अध्यक्ष राजेशजी सोडे साहेब ते अगरबत्ती बदल पुष्प सुटे फोटोला हार झाला. आम्ही आलो बाहेर आणि मामाने दिला यो हनी सिंगचा पोज. यो हनी सिंग आणि सर्व बाहेर निघून जाऊ पंचायतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळ्याला हार चढवायला. आता हे ते आमचे अध्यक्ष म्हणजे राज सोरे त्यांना आज एक म्हणजे ते आता तेच शिवाजी महाराजांचा पुतळा हार चढवण्यात आणि इकडे होईल हार चढवण्यात जाऊन घरी पूजा होणार म्हणजे बिहारमध्ये त्यानंतर मुरुडला लावे जय. अरे मातीचं भीत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा.
जय भीम. काढ असा. जय भीम. जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो संपूर्ण आपला जो कार्यक्रम आहे तो उत्साहाने आणि चांगल्या शांततेने पार पडेल अशी आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. पूर्ण कार्यक्रम काय काय मग? कार्यक्रम आहे आता आपल्याला 10 वाजता 10 तो वाजून गेलेले आहेत. आपल्याला 11 वाजता भालेरावांचं एक भाषण आहे चांगलं, ते ऐकावं सर्वांनी आणि त्याप्रमाणे कृती करावी आपल्या जीवनात, जेणेकरून आपणही पुढे जाऊ सर्व गोष्टींनी. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण जे काही करता येईल समाजाच्या प्रती आपल्याला थोडेफार काही चांगली कामं ती कामं करावीत एवढीच अपेक्षा आहे. आणि समाजातली स्वतःसकट अन्य व्यक्तीसुद्धा कशी पुढपर्यंत जाईल प्रत्येक त्याचाही आपण विचार करावा. एवढं बोलून जय भीम. सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महामानवाच्या जयंतीच्या शुभेच्छा. आनंदी राहा. आत्ता सर्व गावातला कार्यक्रम झालेला आहे आणि आता चाललो आपण मुरुडला. कशी ड्रेसिंग वाटले सांगा. आपली गाडी पण धुवून साफसूफ करून एक लावला झेंडा जाणार मुरुडला. आणि तो मुरुडला पण मुरुडला हा मोठा म्हणजे इथे बाबासाहेबांचा इथे पुतळा होणार आहे. आपण लास्ट टाइम टाकली व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये बघा खूप काही आहे म्हणजे इथे कसं आहे कसं नाही ते. आणि आता पण भीम आणि आलेले आहेत, भीमसैनिक आलेले आहेत फुल जय भीम जोशाने. कारण इकडून पूर्ण इकडे जेवण झाल्यानंतर भाषण झाल्यानंतर इकडून निघणार रॅली निघणार कुठे आहे दरबार हॉलला, जी जुन्ना तिकडे पहिला आपली 14 वर्ष तिकडे. आणि मी आलो लागली भूक, मी आलो इम्तियाज भाईच्या तिकडे खायला. तर मी आणि आतिश आलो आहे आणि मी घेतले मिसल, पाव नाही फक्त मिसल. आणि मिसल झाली मस्त थोडी स्पायसी आणि थोडी चटपटी आणि भूक लागली एकदम. पण काय सांगू पुण्यात फिरून लागली भूक. खा या खायला, नक्कीच खायला, कारण एक नंबर आहे. आणि आमच्या इम्तियाज भाई हॉटेलचे मालक. आणि आता निघाले रॅली. ही रॅली जाणार आहे दरबार हॉलजवळ आणि दरबार हॉलवरून पूर्ण मुरुडच्या बाजारातून फिरून परत येणार ह्या साईडलाच. आणि इकडे रात्रीचा ऑर्केस्ट्रा सुरू आणि सांस्कृतिक कार्यक्रम. त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत खूप काही वेळेस बघायचा आहे. आणि खरंच व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि हा आपण नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. गुलाबी का फूट गया जा
रॅली निघाल लेट म्हणून आलो घरी. आता चाललो परत मुरुडला मी, प्रशिक आणि आशिष. कारण आशिष आपण गाणं बोलणार आणि डान्स करणार. माझं तर गाणं आहे, मी पण गाणं घेतलं आहे. तर गाणं ऐका तुम्ही नक्कीच राहा. तर गाण्याची काय माहिती, गाण्याची कॉपीराईट व्हायची गाणं, पण गाणं नक्की जर कॉपीराईट नसेल तर नक्की गाणं टाकेन. आणि हा आपला आशू, हा घेतो गरम पाणी, अद्रकचं गरम पाणी करायला गाणं बोलायचं आहे. तर भाई टेन्शनमध्ये आहे. आणि मी प्रशिक. तर आता आलो आपण सभागृहात. तुम्हाला आता पूर्ण तो दिसतोय इथे जो सभागृह मोठा आहे तो तुम्हाला खाली वाटतो, पण नंतर बघा गजगजून भरतो असं. शेवटी नाटकात आली असं झाले. आता ही द्यायला येणार, नंतर जेवण काय बघूया. गाण्याची पद्धतीचं समजलं की जेवण लागलं आहे. तर असं वाटलं जेवण वाढतील होती सेल्फ सर्व्हिस. आणि सेल्फ सर्व्हिस अशी होती का लाईन अजिबात नव्हती. म्हणून प्रशिकला आणि आशीला पाठलं का भाई मला पण ताट घ्यावी तिकडे आम्ही आला गेलो गेला जेवायचं आहे, गाणं बोलायचं. तर व्हिडिओमध्ये शॉप करा. असं ना घेतले काय पुलाव आहे, व्हेज पुलाव आहे. आणि सकाळी होतं का जेवण, सकाळी पुरी होती, भाजी होती, डाळ होती. कोरमा तर कोरमा, व्हेज कोरमा. कसं आहे तिकडं तिकड शेफ टेस्ट कर. कसं आहे कमाई झाली वेळेस पहाट झाली प्रभा म्हणाली, पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली.
बहुचे दुःख घालविला विचार मंथन केले म्हणून तुला मान महाराणे नाही तो चांगला साऱ्या जगाने वंदन केले साऱ्या जगाने वंदन केले. पण काय म्हणायचं वदे रमाई साजने बाई काय सांगू मी नवलाई मन गरीवरनं फुलून पहरलं मन गरीवरनं फुलून पहरलं पत्तूर आलंय आज हे नायबाई बॅरिस्टर साहेब हे नायबाई बॅरिस्टर गोड गोड ही काठी पडली सुमधुर गवाही गोड गोड ही काठी पडली सुमधुर गवाही अन्य कालवी ऐकून साऱ्या कानाची गाणी साखर झालं फलालाल साखर झालं फलालाल मानवय कौशल बाई बॅरिस्टर आई अशी मी कोणाची नशीब माझं थोरग नशीब माझं थोरग या घरट्यात पाहिलं त्यांना ही मायेची नारी. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली सांगा, नक्कीच कमेंट्स करा आणि नक्की सांगा आणि कुठून बघता तेही सांगा, जेणेकरून मला समजेल का माझे व्हिडिओ कुठे पोहोचले.